नमस्कार, बाबा ट्रिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटीचे काही कलम पाहणार आहोत आणि ती लक्षात कशी ठेवायची याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत. तर चला सुरू करू. बघा, सर्वात अगोदर कलम एक पासून सुरू करू. बघा, कलम 1 काय आहे? तर कलम 1 आहे भारताचे संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. कलम 1 काय आहे? भारताचे संघराज्य आणि त्याचे क्षेत्रफळ. बघा, आता याला ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा. डॉक्टर आंबेडकर म्हणाले की भारत हा सर्व राज्यांचा मिळून कलम 1 नुसार एकच संघराज्य असेल. बघा कसं लक्षात ठेवायचं. कलम 1 मध्ये का टाकलं? डॉक्टर आंबेडकरांनी कलम 1 मध्येच त्याला का टाकलं की भारत हा सर्व राज्यांचा मिळून एक संघराज्य असेल असं 1 मध्ये का टाकलं? कारण डॉक्टर आंबेडकर म्हणले की भारतातील कुठलेही राज्य फुटून त्याचा नवीन भारत किंवा भारताचे विभाजन होऊ शकत नाही आणि दुसरे राज्य तयार होऊ शकत नाही. भारत हा संघराज्य एक आहे आणि तो नेहमी भविष्यात सुद्धा संघराज्य एकच होईल. सध्या भारतात किती 28-29 राज्य आहेत. मात्र भविष्यात राज्य 50ही होतील, भविष्यात राज्य 100ही होतील. मात्र भारत हा एक होता आणि एकच राहील. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी कलम 1 नुसार भारत हा सर्व राज्यांचा मिळून एक संघराज्य असेल असं म्हणलेलं आहे आणि त्याला 1 मध्ये टाकलेलं आहे. म्हणून असं तुम्ही लक्षात ठेवा, कलम 1 नुसार ओन्ली एकच संघराज्य असेल. बघा, कलम 1 ओन्ली एक काय संघराज्य. आणि हे संघराज्य संकल्पना आपण कोणाकडून घेतलेली? अमेरिकेकडून. बघा, अमेरिकन संघराज्य, अमेरिका इज इक्वल टू ए फॉर अमेरिका आणि इज इक्वल टू संघराज्य. आणि ए हा ABCD-नुसार 1 नंबरला येतो. म्हणून 1 इज इक्वल टू एकच संघराज्य असं आता तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, कलम 2. कलम 2 काय आहे? दुसऱ्या देशाचा एखादा प्रदेश भारतात सामील करून नवीन राज्य निर्माण करणे. बघा, कलम 2 नुसार अगोदर दुसऱ्या देशाचा एखादा प्रदेश भारतात सामील करून त्यापासून नवीन राज्य निर्माण केले जाते. बघा म्हणजे 2 म्हणजे दुसरे. हे बघा, 2 फॉर दुसरे असं लक्षात ठेवा. 2 हे बघा, 2 इज इक्वल टू दुसरे. अगोदर दुसऱ्याचं घ्यायचं. उदाहरणार्थ बी फॉर बांगलादेश म्हणू आपण. बांगलादेश, हे बघा, बी फॉर बांगलादेश म्हणू. बांगलादेशचा एखादा काही प्रदेश भारतात सामील करून नवीन राज्य स्थापन करणे. आता बांगलादेशच का घेतलं उदाहरणार्थ मी? कारण बांगलादेशचा जो बी आहे तो ABCD-नुसार 2 नंबरला येतो. म्हणून कलम 2 नुसार अगोदर दुसऱ्यांचा एखादा प्रदेश भारतात सामील करून घेणे. बघा, कारण बांगलादेश हा ABCD-नुसार 2 नंबरला येतो. म्हणून 2 नुसार दुसऱ्याचा एखादा प्रदेश भारतात सामील करून घेणे असं तुम्ही लक्षात ठेवा. बघा, अशा ट्रिक्स पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड PDF हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्यानंतर बघा, कलम 3. कलम 3 काय आहे? कलम 3 नुसार भारतातीलच एखादं राज्य फोडून त्यापासून नवीन राज्य निर्माण करणे. ते कलम 3 नुसार केलं जातं. उदाहरणार्थ आंध्र प्रदेशला फोडून आपण कलम 3 नुसार 3 लांगा राज्य तयार केले. बघा, हे बघा, कलम 3 नुसार हे जे कलम 3 आहे, हे बघा, हे कलम 3 नुसार 3 लांगा राज्य असं म्हणा. हे जे तेलंगणा, 3 लांगा म्हणजे तेलंगणाला तुम्ही 3 लांगा असं लिहा. असं कसं लिहा? तेलंगणाची सुरुवात 3 ने करा. असं 3 लांगा असं म्हणा. 3 लांगा म्हणजे ते कसं? कलम 3 इज इक्वल टू 3 लांगा असं आपल्या लक्षात राहील. याच्यानं काय होईल? आपल्याला कलम 2 काय आहे आणि कलम 3 काय आहे यामध्ये फरक समजून येईल. कलम 2 नुसार आपण दुसऱ्या राज्याचा एखादा प्रदेश घेऊन त्यापासून नवीन राज्य तयार करतो. मात्र कलम 3 नुसार भारतातीलच एखादे राज्य फोडून त्यापासून नवीन राज्य तयार करतो. उदाहरणार्थ 2014ला आपण आंध्र प्रदेशला फोडून 3 लांगा राज्य तयार केलं. अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे कलम 2 आणि 3 मध्ये फरक लगेच लक्षात येईल. आणि कलम 1 काय आहे की 1 नुसार भारत हा एकच संघराज्य असेल. 1 नुसार भारत हा एकच संघराज्य असेल. भारताचे 2 संघराज्य होऊ शकत नाहीत असं डॉक्टर आंबेडकर म्हटले होते. बघा, म्हणजे भारत हा अभंजक संघ आहे. बघा, म्हणजे संघाचं भंज होऊ शकत नाही. मात्र भारत हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हणले होते.
भंजक राज्यांचा अभंजक संघ म्हणजे कसं, म्हणजे राज्य भंजक होऊ शकतात, ते फुटू शकतात. उदाहरणार्थ आंध्र प्रदेश फुटलं म्हणजे त्याचं भंज झाला आणि त्याच्यापासून तेलंगणा राज्य तयार झालं. मात्र भारत फुटू शकत नाही. भारत हा नेहमी एकच राहू शकतो. भारत हा फुटू शकत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा, जर ट्रिक आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अशा ट्रिकसह पॉलिटच्या सर्व कलमांची पेड PDF हवी असेल तर त्या नंबरवर संपर्क करा. 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.